नमस्कार, मी रईस शेख. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा युरोपमध्ये गौरव. डॉक्टर कांक्रिया यांची ग्रीसच्या कॉन्फरन्सला मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थिती. युनिव्हर्सिटी ऑफ माउंट्सने आयोजित केलेल्या पेनोलिपी गांधी कॉन्फरन्समध्ये डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा स्त्री जन्माचे स्वागत या कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा युरोपमध्ये गौरव करण्यात आलाय. युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्सने आयोजित केलेल्या पेनोलिपी गांधी कॉन्फरन्स मध्ये डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीच्या कार्याबद्दल युनेस्कोच्या संचालिका एलेनी ग्लिकात्झी अलेरवुलर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. ग्रीसमधील हेरिक्लियन शहरात ही कॉन्फरन्स झाली. त्यासाठी डॉक्टर कांक्रिया यांना मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया. आपण सगळ्या नगरवासियांनी माझं अभिनंदन केलंय की पेनोलिपी गांधी ही युरोपमधील झालेली जी कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं आणि विशेष गौरव माझा युनेस्कोच्या संचालकांच्या हस्ते झाला. म्हणून आपण जो काही अभिनंदनाचा वर्ष माझ्यावर केला त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. हा गौरव माझा गौरव नाहीये, हा गौरव आपल्या देशाचा गौरव आहे, आपल्या महाराष्ट्राचा गौरव आहे, आपल्या अहमदनगरचा गौरव आहे आणि संपूर्ण स्त्री जातीचा हा गौरव आहे असं मी मानते. यावेळी कॉन्फरन्सच्या निमंत्रक बार्बरा पॅलिकॅरिस उपस्थित होत्या. कॉन्फरन्स मध्ये डॉक्टर कांक्रिया यांनी सेव्ह गर्ल चाइल्ड या विषयावर विचार व्यक्त केला. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी करण्यात आलेले उपाय, शासकीय आणि सामाजिक सहभाग, युवा पिढीचा संकल्प, महिलांचे योगदान, कायद्याची अंमलबजावणी आदींबाबत व्हिडिओ वृत्तांत दाखवण्यात आला. ही कॉन्फरन्स 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर होती आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर पर्यंत एक्झिबिशनच्या माध्यमातून ही पूर्णतः कार्यरत होती. या कॉन्फरन्समध्ये देशांचे प्रश्न आणि त्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी कशा प्रकारचं आपण कार्य करतो याविषयीचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. तर आपल्या देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आपण सगळेजणच मिळून एकत्रितपणे कशा पद्धतीने काम करतो याचं सादरीकरण मी तिथे केलं आणि सगळ्यांना ते खूप भावलं. त्यानंतर महिलांचे अनेक सेमिनार होते. त्या सेमिनारमध्ये त्यांनी मला सहभागी करून घेतलं. क्रीट टेलिव्हिजनने माझी मुलाखत घेतली, ती तिथे प्रसिद्ध करण्यात आली, प्रसारित करण्यात आली. नंतर डेली त्यांनी नावाचं एक वृत्तपत्र आहे, दैनिक आहे, त्यांनी माझी प्रदीर्घ अशी मुलाखत घेतली पानभर आणि ती सगळ्या देशांमध्ये ती प्रसारित झाली. तिकडून पण खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला आणि हे सगळं कॉन्फरन्समध्ये गेली असताना सत्यमेव जयते असेल, अहिंसा परमो धर्म हा असेल की स्त्री जन्माचं स्वागत असेल, या सगळ्या विषयाला धरून खूप कौतुक झालं आणि त्यानंतर अनेक कॉलेजच्या आणि शाळेतल्या व्यवस्थापकांनी येऊन मला निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये या, आमच्या शाळेमध्ये या आणि सायन्स आणि सायन्स या विषयावर आपण आम्हाला माहिती सांगा. आणि त्यानुसार मी शाळांमध्ये कॉलेजमध्ये गेले आणि हिची माहिती सांगितली. मेडिटेशनचे काही प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेतले, ते पण त्यांना खूप भावले आणि परत पुढच्या वर्षी येण्याचं त्यांनी मला निमंत्रण दिलेलं आहे. परंतु मला आनंद वाटतोय की आपले महात्मा गांधीजी जे आपले राष्ट्रपिताच नव्हे तर विश्वपिता आहेत असं मला वाटतं आणि त्यांनी जो काही अहिंसा परमो धर्म हाचा आपल्याला संदेश दिला, सत्यमेव जयतेचा दिला, स्वदेशीचा संदेश दिला आणि त्याचं प्रसारण हे जगाच्या उन्नतीसाठी, अखंड मानव जातीसाठी असं हे आहे आणि त्या विचारांचा आपल्याला धागा पकडून पुढे जायचं आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात आणि आपण सगळेजण मिळून हा स्त्रीभ्रूण हत्येचा जो काही राक्षस आहे त्याला आपण संपवून टाकणार आहोत, स्त्री जन्माचे स्वागत करणार आहोत आणि मुलींची संख्या वाढवून दाखवणार आहोत. महिलांच्या सेमिनारमध्ये तसंच महाविद्यालयातही त्यांनी मार्गदर्शन केलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.